Hello students, now we will discuss weekly test number 9. Okay, very easy question paper. Most of the students have scored above 70 marks. ठीक है ना? खूब easy होती है, theoretical होता है. So which of the following substances are diamagnetic? Diamagnetic substances कोणते असे विचारलं होतं. Option A होता aluminium and sodium. Next calcium and nickel. Third option bismuth and copper and all of these. सो बघा कोणता ऑप्शन आपण देऊ शकतो तर बिस्मथ अँड कॉपर हे जे सबस्टन्सेस आहेत ते कोणते आहेत डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस आहेत. अगेन आय एम टेलिंग इट वाज व्हेरी व्हेरी इझी टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस आर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस. मग इथे विचारलं होतं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स कोणते आहेत. अगेन ऑप्शन्स आर बिस्मथ अँड कॉपर दिला होता, देन लीड अँड निकेल होता, त्यानंतर ॲल्युमिनियम अँड कॅल्शियम अँड लास्ट वन नन ऑफ दिस. So either aluminium and calcium will be the answer. Now, for which of the following is magnetic susceptibility is negative? So कोणत्यासाठी नेगेटिव्ह असणार आहे. सो आपण बघितलं होतं यामधला कोणता जो मटेरियल आहे डायमॅग्नेटिक. वी हॅव थ्री काइंड्स ऑफ मटेरियल्स: डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. आउट ऑफ द थ्री काइंड्स ऑफ सबस्टन्सेस, the diamagnetic substances are weakly repelled by the magnets. आता वीक वर्ड आहे त्यासाठी तुम्ही कन्सिडर करा स्मॉल आणि रिपेल आहे त्यासाठी कन्सिडर करा निगेटिव्ह. सो असं लक्षात ठेवू शकता की डायमॅग्नेटिक साठी काय असणार आहे निगेटिव्ह अँड स्मॉल. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्सेस आर फेरोमॅग्नेटिक. सो इथं हा खूप इझी क्वेश्चन आहे की फेरोसाठी कोणता असणार आहे जो परमनंट मॅग्नेट्स बनवण्यासाठी यूज होतो. सो वी नो कोबाल्ट असेल, आयर्न असेल. सो इथं ऑप्शनमध्ये बघा निकेल असेल. सो ऑप्शन ए is correct, that is iron and nickel. अशा ऑप्शन बनायची गरज सुद्धा नाही. नेक्स्ट क्वेश्चन for which of the following magnetic susceptibility is positive and small. आता पॉझिटिव्ह मध्ये बघूया. अट्रॅक्टचे दोन टाइपचे हे सबस्टन्सेस आहेत, पॅरा आणि फेरो. डाय कसा वाला होता, रिपेल वाला होता. रिपेल पण कसा करता होता, हा वीकली रिपेल. हा अट्रॅक्ट मध्ये येतो, हा वीकली अट्रॅक्ट करतो आणि हा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. त्यामुळं इथं जी झायची व्हॅल्यू आहे की निगेटिव्ह आणि स्मॉल, इथं झायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण अट्रॅक्ट करतो पण वीक असल्यामुळे ते स्मॉल आहे. इथं झायची व्हॅल्यू पॉझिटिव्हच का अट्रॅक्शन आहे, पण इथं स्ट्रॉंग अट्रॅक्शन असल्यामुळे आपल्याला झायची व्हॅल्यू मोठी असणार. सो पॉझिटिव्ह अँड स्मॉल, तर आपण काय म्हणू शकतो पॉझिटिव्ह अँड स्मॉल. पॉझिटिव्ह फॉर अट्रॅक्ट and weak for small, small for weak. So which kind of material? It is paramagnetic material. Next, positive and large, it will be for ferromagnetic materials. Next question, diamagnetic substances are. So इथे just definition विचारले. कोणती definition आहे की the substances which are weakly repelled by the magnets. Weakly repelled. मग काय होणार आहे, ऑप्शन A is correct. Next question, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस आर. फक्त काय केलं सेम क्वेश्चन फिरवून दिलेत कारण एकाच बोर्डवरती आपण काय केलं सगळ्या प्रॉपर्टी दिल्या होत्या. सो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये काय होणार आहे, द सबस्टन्सेस आर वीकली अट्रॅक्टेड. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल्स कॅन बी यूज्ड टू फॉर्म परमनंट मॅग्नेट्स. परमनंट मॅग्नेट्स कुणापासून बनवतात. आता काय होतं परमनंट मॅग्नेट्स म्हणजे काय, इफ यू रिमूव्ह द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, इफ यू रिमूव्ह द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड then the magnets lose its magnetic properties. जर magnetic property lose करत असेल तर त्याचे permanent magnets आपण बनवू शकत नाही. मग ते काय झालं, इलेक्ट्रोमॅग्नेट्स झाले. सपोज कंडक्टर कॅरिंग करंट आपण बघितलं राईट हँड थंब रूल. सो थंब रूलला काय होतं, इफ यू होल्ड अ कंडक्टर इन राईट हँड देन इफ स्ट्रेच्ड थंब शोज द डायरेक्शन ऑफ करंट देन कर्ल्ड फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पण हे मॅग्नेटिक फील्ड काय टेम्पररी आहे, कारण का करंट आहे तोपर्यंत हे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. करंट बंद केला मॅग्नेटिक फील्ड बंद होणार आहे. पण परमनंट मॅग्नेट्स म्हणजे काय, बार मॅग्नेट्स असतील. सो ते आपण निकेल, कोबाल्ट आणि आयर्न बनवतो. सो याला काय म्हणतो आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स म्हणतो. नेक्स्ट, द लेवल ऑफ डायमॅग्नेटिक लिक्विड इन द आर्म ऑफ यू ट्यूब प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. यू ट्यूब मध्ये जर तुम्ही लिक्विड प्लेस केलं कोणतं डायमॅग्नेटिकचा आणि इथं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर इथं इफेक्ट काय होतो, हा इफेक्ट आपण बघितला होता. In case of diamagnetic material, the liquid level will fall. ठीक है ना, डाय मध्ये
फॉल होणार आहे आणि पॅरामध्ये ही लिक्विड लेवल काय होणार आहे, राइज होणार आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन, when diamagnetic material is placed in external magnetic field, then the electrons whose orbital magnetic movement is in the same direction of field will be. आता इथं बघितलंय की डायमॅग्नेटिक मटेरियल्स आर वीकली रिपेल्ड. ठीक आहे ना. मग जर मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन इकडे असेल आणि इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटलची स्पिनची डिरेक्शन पण एका डिरेक्शन असेल तर काय होईल, याच्यावरती रिपल्शनचा फोर्स अपोजिट ऍक्ट होणार आहे आणि अपोजिट ऍक्ट होणार आहे म्हटल्यानंतर हा इकडं जो चाललाय त्याला अपोज होणार आहे आणि हा स्लो डाऊन होणार आहे. सपोज हा इलेक्ट्रॉन या साईडला जात असेल तर, अपोजिट डिरेक्शनला जात असेल तर, मग याच्यावरती जर रिपल्शन ऍक्ट झाला तर हा फास्ट इकडे जाऊ शकेल, म्हणजे याचं स्पीड इन्क्रीज होणार आहे, वेलोसिटी इन्क्रीज होणार. पण हा त्याच्याकडेच येत होता. दिस इलेक्ट्रॉन इज मूव्हिंग टुवर्ड्स दिस मॅग्नेटिक फील्ड. मग या केस मध्ये काय होणार, रिपल्शन झाल्यामुळे याचा स्पीड रिड्यूस होणार आहे. सो व्हेन द मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल, द इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटल मूवमेंट इज इन द सेम डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, then its speed will slows down. ठीक है. So option number A will be correct. ठीक है. When paramagnetic gas is induced in the between the poles of pole pieces, it will spread. आता gas जर induce केला, this is north and south pole suppose, इथं gas induce केला, so paramagnetic case मध्ये काय होणार आहे, हे याला it will align itself in the parallel direction. In case of diamagnetic material, it will align in the direction, perpendicular direction. आपण रॉडच्या केस मध्ये पण बघितलं होतं, when rod is suspended. बघा रॉड we can suspend from ceiling, रॉडला सस्पेंड करू शकतो. गॅस असा पण लाईट वेट आहे, तो दोन मॅग्नेटच्या पोल्स मध्ये होऊ शकतो. हां, इन केस ऑफ लिक्विड आपण इथं प्लेस करू शकत. लिक्विडला आपण सस्पेंड पण करू शकत नाही, लिक्विडला टाय कसं करणार एका स्ट्रिंगला, लिक्विडला बांधू शकत नाही, लिक्विडला हवेमध्ये सोडू शकत नाही. लिक्विडची केस सोडा, लिक्विडसाठी आपल्याकडे दुसरे एक्सपेरिमेंट्स आहेत. बट सॉलिडला आपण इथं बांधून ठेवू शकतो आणि गॅसेस लाईट असल्यामुळे ते इथं राहू शकतात. ठीक आहे. सो दोन्ही सॉलिड आणि गॅसेस बोथ align parallel in case of paramagnetic substances and align perpendicular in case of diamagnetic substances. Now next question, if with watch glass containing a small quantity of water, watch glass है, small quantity of water, small quantity of paramagnetic liquid is placed on two dissimilar poles. So in this case, what will happen? आपण बघितलं की डायमॅग्नेटिक मध्ये डिप्रेशन occurs at the middle. इथं मिडल वरती काय आहे, डिप्रेशन होत आहे. आणि इन पॅरामॅग्नेटिक केस elevation occurs at the center. It's a center point of elevation. So answer will be A. Next question, when a thin rod, आता thin rods है, again in a diamagnetic material, so it will align perpendicular. So option C will be correct. What is the approximate Curie temperature of iron? खूप simple question होता. Option A. Most of the students have selected option A. ठीक है ना? Which is absolutely incorrect. Why? I have given Curie temperature for iron which is 768 degrees Celsius. Curie temperature काय आहे? या टेम्परेचरला तो काय करणार आहे, त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी यूज करणार आहे. मॅग्नेटिक पासून तो कसा बनणार आहे, नॉन मॅग्नेटिक बनणार आहे. मग ऑप्शन बी याच्याखालीच होता 1041 केल्विन. मग 768 असेल प्लस 273, सो इट विल बी 1041. सो नॉलेज असून पण तुम्ही मिस्टेक करू शकता, कारण का युनिट्स मिस्टेक आहे. इथं काय 768 काय डिग्री सेल्सिअस मध्ये, पण डायरेक्ट तुम्ही पहिला ऑप्शन दिसला की करणार, विच इज इनकरेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू क्युरी लॉ मॅग्नेटायझेशन इज, कसा आहे ते? सो मॅग्नेटायझेशन mz according to Curie law is directly proportional to P external and it is inversely proportional to Curie temperature or temperature. ठीक है. So in the option about magnetic field is not given, but about the temperature is given.
So first option बघा, according to Curie law magnetization is inversely proportional to temperature, independent of temperature, inversely proportional to magnetic field. नाही, magnetic field च्या directly proportional आहे. So inversely proportional to temperature. Which option is correct? Option C is correct. Next question, what is the torque acting on the bar magnet of moment M which is placed in a uniform magnetic field B making an angle 30 degree? Now we know what is torque. Torque is M cross B, where M is the magnetic moment and B is the magnetic field. Now cross product, see A cross B is nothing but AB sin theta. So as a cross product घेतला, it will be NB sin theta. Now in this case, theta is given 30 degree. 30 degree, that means sin 30 will be equal to half. Sin 30 half another. So MB into half, the answer will be MB by 2. M into B upon 2. So which option will be correct? Option B will be correct. MB upon 2. And the last question, if E is the charge of electron and M is the mass, then what will be the gyromagnetic ratio? Gyromagnetic ratio आपण बघितला होता directly E upon 2M, where E is the charge of electron, and M is the mass of electron. This is the gyromagnetic ratio. कुणाचा ratio होता? हा ratio होता magnetic moment as well as angular momentum. यांचा ratio होता, and this is constant का? कुठल्याही ॲटमचा, कुठल्याही एलिमेंटचा जर आपण इलेक्ट्रॉन घेतला तर तो इलेक्ट्रॉन हा इलेक्ट्रॉनच असणार आहे. भले तो ॲटम किती मोठा असेल, युरेनियम जरी असेल, इव्हन तो त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातला एक सिंगल इलेक्ट्रॉन घेतला त्याचा चार्ज कॉन्स्टंट असणार आहे, त्याचा मास कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे ना? एका पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनचं काय असणार आहे, चार्जची व्हॅल्यू सेम असणार, मासची व्हॅल्यू सेम, टू तर कॉन्स्टंट, हे सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट, अँड दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड गायरोमॅग्नेटिक रेशो. ठीक है ना? So we will stop here. Study well for upcoming test. Thank you.